नमस्कार, मी अलका. स्वागत आहे तुमचं अलकाराव किचनमध्ये. आज आपण बघतोय एकदम कुरकुरीत अशी डाळबट्टी. तर चला बघूया. त्यासाठी मी इथे अर्धा वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि अर्धा वाटी तूर डाळ घेतलेली आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, थोडीशी हळद टाकूया आणि आपल्याला ही डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. आता झाकण लावून आपण 3 शिट्या करून घेणार आहोत कुकरच्या. 3 शिट्यामध्ये खूप छान डाळ शिजते. आता आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण एक पीठ मळून घेऊ. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा वाटी रवा टाकूया. रवा टाकल्यामुळे खूप कुरकुरीत होतात या बट्ट्या. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा ओवा टाकून घेऊया. आणि आता त्यामध्ये 1 चम्मच तेल टाकूया गरम केलेलं. गरम करून तेल टाकल्यामुळे खूप खुसखुशीत होतात बट्ट्या. आणि हे तेल त्या पिठाला सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे, हाताने चोळून घ्यायचं आहे. आणि आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. जसं आपण चपातीला पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे. हे बघा, पीठ मळून झालेलं आहे. आता आपण 10 मिनिट हे पीठ असंच झाकून ठेवायचं. तोपर्यंत बघूया आता आपण डाळ शिजली का. हे बघा, खूप छान डाळ शिजलेली आहे. 3 शिट्यामध्ये मस्त डाळ शिजून होते. तर आपण एका पातेल्यामध्ये 2 चम्मच तेल घ्यायचंय. खूप सोप्या पद्धतीने वरण तयार होतं आणि खूप टेस्टी लागतं हे वरण. आता तेल थोडं गरम झाले की त्यामध्ये राई टाकून घेऊया अर्धा चम्मच. अर्धा चम्मच जिरं टाकून घेऊया. 1 छोटा कांदा टाकून घेऊ बारीक चिरलेला. आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलावर. थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे. हा खानदेशी पदार्थ आहे पण खूप छान टेस्टी लागतो. आणि त्यामध्ये आता हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. चांगलं परतून घेऊया. आणि त्यामध्ये 1 टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर हा बघा, आपला टोमॅटो व्यवस्थित परतून झालेला आहे. त्यामध्ये मी गरम मसाला टाकलेला आहे, थोडा धना जिरा पावडर टाकलेली आहे. आणि हे काश्मीरी लाल तिखट आहे. ते कलरसाठी, तिखट नाही आहे ते, पण कलर खूप छान येतो. 1 मोठा चम्मच भरून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आणि व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर ही डाळ आपण त्यामध्ये टाकून घेऊया. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. खूप छान वरण लागतंय, एकदम सिंपल. हे बघा, चांगलं उकळून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून. आणि हे बघा, मस्त रेडी झालेलं आहे वरण. आता हे पीठ मळलेलं आहे का नाही, ते व्यवस्थित आपण परत मळून घ्यायचं आहे. आणि त्याचा असा छोटा गोळा बनवायचा आणि त्याची आपल्याला
चपाती बनवून घ्यायची, पण पीठ नाही लावायचं, तेल लावून मळून घ्यायचं. तेल लावून आपल्याला लाटून घ्यायचं आहे. हे बघा अशी मोठी पोळी लाटलेली आहे आणि त्याला अशी एक साईडनी फोल्ड करायचं आणि थोडं तेल लावायचं. परत दुसऱ्या साईडनी पण फोल्ड करायचं आणि तिकडे पण तेल लावून घ्यायचं आहे. आणि परत अजून एक फोल्ड करून घेऊया आपण असं, आणि असं थोडंसं गुंडाळा करून गोल गोल असा राऊंड करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी. आणि असं हलक्या हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. आणि हे बघा याच पद्धतीने आपण सगळे गोळे तयार करून घेऊ. चार पाच गोळे तयार करून झालेले आहेत आपले. हलक्या हलक्या हाताने प्रेस करायचं आणि इडली पात्रामध्ये आपण त्याला वाफवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये पण वाफवून घेऊ शकता. 10-15 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. 10-15 मिनटं खूप छान शिजतात. बघू आता आपण 10-15 मिनटं झालेली आहे, शिजलं का. तर हे बघा खूप छान शिजून झालेलं आहे हे बट्ट्या. याला आता आपण कट करून घ्यायचं आहे. आणि इकडे मी तेल ठेवलेलं आहे फ्राय करायला. हे कट करताना असं मधून कट करायचं आणि परत इकडून पण, म्हणजे असे 4 भाग करून घ्यायचे. हे बघा छान लेयर आलेले आहेत आणि ते आपल्याला असं तळून घ्यायचे. सगळ्या बट्ट्या आपण अशा तळून घेऊया. तळताना गॅस फास्ट नाही करायचा, स्लो टू मीडियम गॅसवर तळून घ्यायचं आहे. आणि तळल्यानंतर खूप छान लेअर दिसतात आणि एकदम कुरकुरीत पण होतात. अशा थोड्या थोड्या बट्ट्या टाकून आपण तळून घेऊया. जास्त नाही टाकायचे, एकदम थोड्या थोड्याच टाकून घ्यायचे. हे बघा दोन्ही बाजूनी आलटून पलटून फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित बारीक गॅसवर. स्लो गॅसवर तळल्यामुळं खूप आगपर्यंत तळल्या जातात त्या. हे बघा मस्त कुरकुरीत अशा तळून झालेल्या आहे. काढून घ्यायचे. सगळ्या बट्ट्या आता आपण अशाच तळून घेऊया. थोड्या थोड्या टाकायच्या आणि स्लो टू मीडियम गॅसवरच तळून घ्यायचे. खूप छान लेअर येतात त्यांना तळल्यानंतर. तर हे बघा आता आपल्या सगळ्या बट्ट्या तळून झालेल्या आहे आणि वरण पण खूप छान आहे. तर ह्या डाळ बट्ट्या अशा वरण बरोबर खायच्या खूप छान लागतात. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, एकदम कुरकुरीत बनतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.